नमस्कार, कसे आहात सगळेजण. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर आज रविवार होता, म्हणजे संडे होता. तर इथे बघू शकता सकाळी सकाळी मी आधी स्वयंपाक करायला घेतलेला होता, कारण आज माझं खूप राडा पडलेला आहे. बघा किचनवर किती घाण झालेली माझी. मी काल रात्री क्लीन करत होती रात्रीचा, तो काही व्हिडिओ घेतला नाही आहे मी. तर इथे बघा मी आधी स्वयंपाक करून घेते छान. इथे मी चुरमा बनवते. रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, ते वाया जाण्यापेक्षा मी इथे चुरमा बनवून घेणार होते. आणि इथे पत्ताकोबीची भाजी बनवलेली होती. इकडे पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या मी छान. हे भांडे मी रात्री धुवून घेतलेले होते छान. हे पडदे मी हा रॅक जो आहे तो मी क्लीन करून घेणार आहे. आणि आजपासून आम्हाला देववारा वगैरे, म्हणजे मी कालच सायंकाळी व्यवस्थित देवारा वगैरे पण साफ करून घेतलेला होता शनिवारी. तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि आज रविवारचं मी हे सकाळी सकाळी काम काढलेलं होतं. इथे बघा मी चुरमा बनवून घेते. आधी जेवण बाकी आमच्या, आधी जेवण वगैरे करून घेते. कांदा वगैरे शिजतोय तो त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून दिलं मी छान. ते परतवून घेतल्यानंतर एक चुरमा बनवलेला मी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. आमच्या घरात खूप आवडतो चुरमा. आणि इथे बघा मोक्षी झोपेतून उठलेला होता. आईंजवळ दिलेला होता, तो खेळत होता तिथे छान. त्याच्या हातात काही पण खेळायला दिलं की तो शांत होऊन जातो. फक्त त्याला सांभाळायला पाहिजे होतं, म्हणून त्यांच्याजवळ देऊन दिलेलं होतं. तर इथे मोक्षीचे पप्पा पण आलेले होते बाहेरून. तर तो बघा इथे कसा बघत होता त्याच्या पप्पांकडे. तर मी इकडे आता किचनकडे आली होती, त्यांना पाणी वगैरे देऊन दिलं. मग इकडे मी किचनकडे आली. तर माझं ते चुरमा बनवायचं चाललं, तर कांदा शिजत नव्हता तोपर्यंत मी तिकडे जाऊन फिरून आली. मोक्षू काय करतोय ते पण बघून घेतलं. आणि त्याचे पप्पा पण आलेले होते, त्यांना पण बघितलं, पाणी वगैरे दिलं. आता इकडे आली मी. तरी ते आई त्याला जेव घालत होत्या मोक्षूला. आणि तोपर्यंत मी आमचं सगळ्यांचं ताट रेडी करून ठेवत होती. ते मोक्षूच्या पप्पांना आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांना आम्ही सगळे जेवण करून घेणार होते. सगळ्यांचे ताट रेडी करून ठेवले. आई आधी त्याला खाऊ घालून देतात, मग नंतर आमच्यासोबत बसतात, किंवा मी आधी त्याला खाऊ घालून घेते, तोपर्यंत आई जेवण करून घेतात. एक जण त्याला सांभाळायला लागतं, मगच आम्ही कोणीतरी एक जण जेवायला बसतं. तर इथे आम्ही सगळेजण जेवण करून घेत होता. तर इथे बघा मी मोक्षीच्या पप्पांची गप्पा आमची चालू होते की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात का, म्हणून मी असं विचारत होते त्यांना. तर त्यांनी असं उत्तर दिलं की मी सगळं बघतो पण तुझे व्हिडिओज नाही बघत. आले तरी मी इग्नोर करून पुढे निघून जातो असं सांगितलं. मला हसायला पण येत होतं आणि तितकाच राग पण येत होता. पण म्हटलं जाऊ दे, यांच्या नांदी लागायला काही परवडणार नाही. नंतर मी इथे आली किचनमध्ये, परत ते रॅक वगैरे पुसून घेतलं छान. काल मी तिथून पूर्ण जाळं वगैरे काढून घेतलेलं होतं. शनिवारच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघितलेलं. तो पूर्ण घराचा मी जाळ वगैरे काढून घेतले. तो ब्लॉग नक्की बघा तुम्ही. तर इथे बघू शकता कप बशींचा सर्ट आहे तो. त्याच्यामध्ये छान मोक्षूच्या अंकलला भेटलेले आहे. त्याच्यामध्ये छान व्हाईट कलरमध्ये कप आहे त्याच्यामध्ये. आणि छान कुकीज ठेवण्यासाठी छान 3 प्लेट आहेत छोट्या छोट्या मस्त. तर छान होता तो सेट पण मोक्षूने त्याच्यातले बाकीचे कप फोडून टाकले. आणि त्याने 1 किंवा 2च कप उरलेले आहेत. त्यामुळे मग माझी इच्छा होत नाही त्याला काढायची, कारण खूप छान आहेत ते कप, पण मला आवडतात म्हणून मी ते तसंच बॉक्समध्ये पॅक करून ठेवून दिलेलं आहे. तिथलं पुसून झालं होतं. आता मग इथे किचनवरचंच ओटा पुसून घेतले. जिथे पुसून झालेलं होतं तिथे धुतलेले भांडे ठेवून दिले मी छान. त्यानंतर गॅसची शेगडी वगैरे छान पुसून घेते. त्यानंतर ते बाकीचे भांडे पण वरती ठेवून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून मला खालचं पुसता येईल म्हणून. आता लादी पण पुसायची होती मला. तर इथे बघा मी छान शेगडी वगैरे पुसून घेतला. आता ते बाकीचे भांडे वरती ठेवून घेते आणि हीटर वगैरे पण काढून घेते. आम्ही सकाळी पाणी त्याच्यावरच गरम करतो आंघोळींसाठी. तर ते पण आवरून घेते. आणि बाकीचे भांडे जे आहेत ते पण धुवायचे बाकी अजून. खूप पसारा निघतो रोजचा. तर ते बाकीचे वस्तू जिथल्या तिथे लावून देते. मग आता मी लादी पुसून घेणार आहे. फरची वगैरे सगळं पुसलं की घर एकदम छान वाटतं. मला आवरायला तसंच मला आवडतं. मी रोज काही करू ना करू, पण मी आधी सगळ्यात आधी घर. आणि फरची व्हाईट असल्यामुळे घर खूप क्लीन ठेवावं लागतं, कारण थोडी पण चहा वगैरे काही सांडलेलं असतं, त्याच्यामुळे फरची सारखी पुसत राहावं लागते. कोणी पण आलं की चांगलं नाही वाटत, म्हणून मी आधी घर पुसत असते. आणि मोक्ष पण सारखा खेळत राहतो, त्यामुळे पुसून घेते. त्यानंतर मी छान डबे वगैरे लावून देते. पुढे बघा मी खूप छान सेट करून घेतलेलं होतं. ते मोक्षूचे पप्पा TV बघत बसलेले होते. इथे बघा मी छान डब्यांच्या झाकणाने मी छान साडी वगैरे, जुनी साडी होती माझी ती
जुन्या साडी छान कापून घेतले झाकणाच्या मापाने आणि ते लावून दिलेले होते. कोणी पेपर पण लावत असं, मी पेपर वगैरे काही लावत नाही. तर धूळ कमी बसेल म्हणून त्याच्यामुळे लावलेलं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ना. आवडल्यास लाईक करा.